छान किती दिसते माझी सायकल. ए मुर्द्या, अरे रोज रोज पुसून ती सायकल झिजून जायची आता. नाही झिजत. शेवटची कवा पुसली होती ज्यावेळेस दीदी आणि दाजी दोघं फिरायला गेली होती ना तेव्हा. आता त्याला महिना होईल. हा अगं पुसू दे की ग, पुसतोय तर. तुला काय करायचंय ग? तू आठवड्यात एकदा आंघोळ करते तेव्हा तुला कोणी विचारतं का? ए आहे, मी पहिली करत नव्हते पण आता रोज आंघोळ करते. हा आत्या, तुम्हाला डिंपल दिसली का? आता मला काय माहिती, मला काय दिसतंय वय म्हणून तुला सांगू? तू काय मुद्दाम करते का ग? काय बाया, आता बाजार करायला गेली का अजून कुठे गेली काय माहिती. अक्का, डिंपल आली नाही अजून बाजारात ना? हा तर तिच्यावर ध्यान ठेवायलाच बसली ना मी इथं. नाही आली अजून. डॉक्टर, तुम्हाला डिंपल कुठे बाहेर दिसली का? नाही हो, कुठे गेली ती? अहो ती आठवडी बाजार होता ना, तिला सामान आणायला पाठवलं होतं. कवाची गेली अजून आली नाही बघा. टोन्या, जा दीदीला बाजारात बघून ये जा. आय ग, माझी कापारला टाकली सायकल पुसून पुसून. लय दुखती. आय ग, लय दुखती. नाही गेलो असतो तिला आणायला. इकडे ये, इकडे एका काठीचं तुझी कंबार सरळ करते बघ. नाटक्या मावळणीवरच गेलायस काम चुकारपणा करायला. ए आहे, मला कशाला का सारखी मध्ये मध्ये घेत असते. डॉक्टर, तुम्ही वाईस बघून येता का तिला? हो, तुम्ही काही काळजी करू नका. येईल डिंपल घरी, आणि जर नाही आली तर मी स्वतः जाईन. बघा, बायको घरात नाही त्याचं काय नाही. या बाय फुलवला त्याचं काय बी पडलं नाही. लगीन कशाला केलंय कोणाला माहिती. एक दिवस आहे ना, ह्यांनीच नाही तिला गायब केली ना, तर तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. आजी, अगं पण तुला लहरानं वाचायला कुठे येतं? अरे मुडद्या, तुझा डबरा बसवला तुझा. इथं विषय काय चाललाय, तुझं काय चाललंय रे? कोणाला कशाचं बुडकेला केसाचं मंगले. अजून काही येळ गेली नाही. तू हे लगीन मोड आणि ना त्या लिकीला तुझ्या सोड चिठ्ठी घ्यायला सांग आणि दे त्या बाय फुलवायला हाकलून. आता तुमच्या जिभाला काही हाड, काय बी बोलू नका. मंगलतेचा तुम्ही नका वाद घालू. मी जाऊन बघून येतो. डिंपे, अगं काय किती वेळ लावला ग? अख्खा बाजार खरेदी करायला गेली होती का? तू आली नाही म्हणून माझी काय अवस्था झाली कळतंय का तुला काय? मम्मी, बाजारात गर्दी होती म्हणून उशीर झालाय. ठीक आहे. आहे बाद झालं का ग? नाही मी बघते ना बाजारातून काय खायला आणलंय ते. हा त्याला लावतेस का गप? तुला तर आहे ना सारखं खादीशिवाय दुसरं काही सुचतच नाही. जमिनीचा व्यवहार झाला. किती कोटींना विकली जमीन. पोलीस आहे मी, मला सगळी माहिती असते. मी तुमच्यावर कधीही त्या इन्स्पेक्टरला जमिनीच्या व्यवहाराचं कळलंय, म्हणजे तो लवकरच पैसा पण हुडकून काढणार आणि सोनूच्या खुनापर्यंत तो तपास पण घेऊन जाणार. तिलाच डॉक्टरांनी मारला असणार. जमीन तर माझ्या नावावर आहे ना, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मी आपण अडकू शकते. मला काहीच कळना झालंय काय करू. डिंपल, कुठे दिसत का? काय झालंय? घाबरायला काय झालंय? डॉक्टर, आता आपलं काही खरं नाही. का? ते इन्स्पेक्टर जामकरला आपल्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल सगळं समजलंय. भाई, मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला, मला प्रश्न विचारले.
मला काहीच कळत नाही, काय करू, काय करायचं आता डॉक्टर? त्या जामकरला जमिनीबद्दल कसं काय कळलं? तेच तर माहित नाही डॉक्टर. त्या इन्स्पेक्टरचं ना तुमच्यावर पूर्ण ध्यान आहे. त्याला जमिनीच्या व्यवहाराबद्दल समजू शकतं, तर आपण लपून ठेवलेल्या पैशांबद्दल पण समजणार. हे शक्य नाहीये डिंपल. नाही डॉक्टर, तो इन्स्पेक्टर जामकर लय डेंजर आहे. आता जरी पैशांबद्दल नाही समजलं ना, तर तो लवकरात लवकर पैसे हुडकून काढणार. पैशांबरोबरच नीलमच्या मर्डर बद्दल समजणार, सोनूच्या मर्डर बद्दल समजणार. मग आपल्याला अख्खं आयुष्य जेलमध्ये घालवावं लागणार आहे. डॉक्टर, मला आणि जेलमध्ये जायचं नाहीये. आणि हा ही काय वाड्याचा व्यवहार आहे ना, तो काय होत नाही. महिना झाला मी प्रयत्न करते, पण घरातले काय तयार होणार. डॉक्टर, ही जेवढं काय पैसे मिळालेत ना, तेवढं घेऊ आणि आपण पळून जाऊ. मला ते जामकरच्या भानगडीत नाही अडकायचंय. हो, जाऊ. थांब जरा, पण जाण्याआधी एक मोठा हात मारूया. मग इथे थांबण्याची काही गरज नाही लागणार आपल्याला. आता काय करणार आहे तुम्ही परत? घ्या. तू गेली नाही अजून? मी गेल्यावर कोणी येणार होतं का? थकलायत, घ्या. तुला काही पाहिजे का माझ्याकडून? पैसे नाही तर माझ्याकडे. पैसे नाहीयेत, पैसे नाहीयेत, पैसे नाहीयेत. लग्न झाल्यापासून ना एवढंच ऐकते मी. कधी कधी येणार आहेत कधी पैसे तुमच्याकडे? कसली बायकोची हौस नाही का मौज नाही. पोरीला एखाद्या चांगल्या शाळेत टाका म्हटलं तर ते पण नाही. ती ज्या शाळेत आहे आता ती चांगली शाळा आहे. ते मला काही सांगू नका. कितीदा सांगितलंय तुम्हाला, सोडा ती नोकरी आणि धंदा करा. रद्दी विका, फुग्यात हवा भरून फुगे विका, टोल नाक्यावर काकडी करवंद काहीतरी विका, पण धंदा करा. पण नाही, ते काही नाही. तुमच्या धंद्यासाठी ना भांडवल मलाच बघावं लागणार आहे. 3 लाख रुपये द्या मला. किती? 3 लाख. तुम्ही 3 लाख द्या, मी त्याचे ना 6 लाख करून देते. नाम्याची पतसंस्था, बरोबर ना? हो. तुम्हाला कसं कळलं? किती हुशार आहात तुम्ही. देताय ना पैसे? ए 30 रुपये घे. काय करायचं ते? ओ, कुठे जायचं नाहीये तुम्ही. तुम्ही 3 लाख रुपये आणा, त्याच्याशिवाय घरात यायचं नाहीये. मी पण बघते ना कसे पैसे आणत नाही ते. कंगनी बाबा, आता तुम्हीच आमच्या यांना काही ती बुद्धी द्या. काय खाल्लंय मी आज? असं मळमळायला लागलंय मला. डिंपल, डॉक्टर आहेत का वाड्यात? मला जरा बोलायचं त्यांच्याशी. का काय काम आहे का? आता तुला काय सांगू, मला काही सूचना झालंय. नाम्या दादा, तू एवढं घाबरलेलं का दिसतोय? ए बघ, तुला काही मदत पाहिजे असेल तर मला सांगा, मी मदत करते. डिंपल, तू डॉक्टरच आता यात ना मला बाहेर काढते. डॉक्टर कुठे आहेत ना वाड्यात? मला बोलायचंय. अरे माझ्याशी बोललं तरी चालेल ना. मी डॉक्टरांना सांगते तुला मदत करायला. अगं डॉक्टर. का रे ना? डॉक्टर जरा बाजूला या ना, मला बोलायचं तुमच्याशी. बोल. डॉक्टर, मी तुमचा हात जोडतो. डॉक्टर, मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर, लोक आता पतपेढीत यायला लागलेत पैसे मागायला. अजून काही दिवस गेले ना तर मला मारून टाकतील. मला मरायचं नाही, मला वाचवा डॉक्टर. माझं नाव नको खराब व्हायला डॉक्टर, प्लीज. नाम्या, तू काहीही काळजी करू नको. तुझ्या नावाला काही होणार नाही. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. कंगणी बाबा तुझ्या पाठीशी आहेत. डॉक्टर, तुम्ही पैसे घेऊन गेला तेव्हा काय बोलले होते की पैसे लवकर आणून देत. पण आता महिना होऊन गेला. महिना काय, महिन्याच्या वर गेलेत दिवस, पण तुम्ही अजून पैसे दिले नाही. तुम्ही बोलात की निवडणुकीनंतर देतो. निवडणूक होऊन 1.5 महिने झाले तरी तुम्ही मला पैसे दिले नाहीत अजून. त्या देवयानी मॅडम जिंकल्या, आमदार झाल्या,
त्याला महिना झाला, पण तरी तुम्ही अजून पैसे दिले ना डॉक्टर. पैसे देऊन टाका ना. आम्ही त्या आमदार बाईच्या फार्म हाऊसवर होतो, त्याला पण महिना झाला, पण तरी ती रात्र माझ्या डोक्यातनं जाईना झाली. डॉक्टरांनी असं नव्हतं करायला पाहिजे होतं माझ्यासोबत. माझ्या अंगाला हात लावायला नको पाहिजे होतं. माझं पण चुकलंच, मी त्यासनी अडवायला पाहिजे होतं. पण तरी महिना झाला, त्यातनं वाईट तर काय घडलं नाही. इथून पुढे पैशांसाठी माझ्याकडे येऊ नको, मी स्वतः तुझ्याकडे येईन. आता जरा बरं वाटलं. येतो मी. थांबा, कुठनं देणार आहे त्याला पैसा? हे बघा, आपल्या पैशाला मी हात पण लावून देणार नाही. त्या आमदार बाईला आमदार होऊन महिना झालाय, तिला म्हणावं आता आमचा पैसा द्या. बघूया. बघतो बिकतो काय नाही, मी तुम्हाला शेवटचं सांगते. आपल्या पैशाला हात लावायचा नाही, तिच्याकडनं पैसा मागा. टोन्या, दीदी आणि डॉक्टरांना बोलून आण जा. टोन्या, अरे डिम्पलला डॉक्टर्सनी बोलवायला सांगितलं ना, जा ना बोलून आण. हा बोलू तो. पोटात दुखायला लागलं माझ्या. दुखते तो बघ, लय जोरात दुखतंय. बोलवलं असतं पण आता नाही बोलवू शकत. मंगल, ह्याला जेवायला देऊ नको, म्हणजे ह्याच्या पोटात दुखायचं राहील. असं कसं जेवायला देऊ नको? म्हणजे भूक लागली मला, जेवलो नाही तर अजून पोटात दुखेल. पण बोलवतो आता. आली, नाही बोलवत आता. आली का डिंपे? बस. आणि काय ग, डॉक्टर कुठं आहेत? ते नंतर येणार आहे. हे जेवण कोणी बनवले? म्या बनवलंय. मग आम्ही जेवायचं का नाही? म्हणजे आता तुझ्या हातचं जेवण जेवायचं म्हणजे शिक्षाच आहे ना. अरे मुर्द्या, रोज काय तुझ्या आई सोन्याचं जेवण बनवती का? हा, टोन्या, जेव मुकट्यानं. तुझ्या आत्याने काय केलं नाही, नुसतं चुलीला जाळ घातलाय. आता एवढंच केलं म्हणजे काय अख्खा अन्न बनवलं म्हणायचं का? पण मम्मी, तू आज बी ही उसळ बनवली. कधीतरी असं मटण, मांस, खेकड, चिकन असं काहीतरी बनवत जा की. आई काय बघ बरं किती भारी वाटते. मुडद्या, एवढं खावंसं वाटतंय ना, तर जा की कुठेतरी कमवायला आणि स्वतःच्या पैशाने. फुकटचं मिळतंय ते बघ. म्हणा मटण पाहिजे, वाढलंय ते खा गप. डिंपे, अगं जेव की. सुरुवात बी केली नाही, जेव. मम्मी, भूक नाही मला. अगं अशी कशी भूक नाही ग? सकाळी बी काय खाल्लं नाहीस. जेव बरं. डिंपे, डिंपे, हा, अगं काय झालं? हे काय? या त्याच्या हातचं जेवण खाल्ल्याच्या नंतर ना माणसांना उलट्या यायच्या. आज फक्त जेवण बघूनच उलटी आली. मला नाही जेवायचं. नको जेव मुर्द्या. नाही जेवणार. खातोच. डिंपे, डिंपे सावकाश. इधर इधर पाणी धर भया. इधर इधर सावकाश. हे घे पाणी घे. हा, काय होतंय ग तुला? हा, तब्येत बरी नाही का तुझी? असं का कोरड्या उलट्या व्हायला लागल्यात ग तुला? डिंपे, अगं बोल की, काय होतंय तुला? सकाळपासून पित्ताचा त्रास होतोय, त्यामुळे उचमळल्यासारखं होत. तुला किती वेळा सांगितलं ग, बाहेरचं काय आरबट सरबट खाऊ नको. बघ असं होतंय. मग घरात येळच्या वेळेला खाजा म्हणलं तर नाही ऐकायचं, नाही ना आईचं.
आणि आज बाजारात बी हिंडली असशील. बया नाही नाही, नजरच लागली असेल तुला. तू इथं थांब, मी लिंबू पाणी आणते आणि तुझी नजर बी काढते. हा फुलचंद काहीही करून सापडलाच पाहिजे. याने झोप उडवली माझी. डिंपल, काय झालं एवढी शांत काय आहेस? डिंपल, काहीतरी विचारतोय मी. काय झालंय? तुमच्यामुळे ना नको ते घडलंय माझ्या आयुष्यात. माझ्यामुळे? मी काय केलंय? तुमच्यामुळे प्रेग्नंट आहे म्या. काय? तुला कसं कळलं तू प्रेग्नेंट आहेस? बाई हाय म्या. कोरड्या उलट्या झाल्यात मला. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून. डॉक्टर, आपण नाही वाईट काम सोडून देऊ आणि पळून जाऊ आता. हेच मला तुम्हा बायकांचं पटत नाही. बाळाचा विषय काढला की लगेच हव्या होता. लगेच तुम्हाला संसार करायचा असतो. आता या बाळाची जबाबदारी घ्या म्हणून माझ्या पाठी लागशील, मला इमोशनल करशील. डिंपल, माझ्या बरोबर संसार करा म्हणणाऱ्या बायकांचं मी काय करतो तुला चांगलंच माहितीये. वाटलं नव्हतं इतक्या लवकर तुला मारावं लागेल. प्रेग्नंट बायका खूप डेंजर असतात, काही करू शकतात. आता तू जामकरकडे जाऊ शकशील, त्याला खरं काय ते सांगशील, माझा जीव घ्यायचा प्रयत्न करशील ना, तेव्हा आधीच मी तुझा जीव घेतो. डिंपल, काय झालं? स्वप्न वगैरे बघितलेस का? काय स्वप्न असेल. डिंपल, ती जामकरची बायको आज पार्लर मध्ये आली ना, तिच्याकडनं माहिती काढून घे. मी तिला सांगितलंय तो जामकर त्याने फुलचंदला कुठे लपवलं याची माहिती काढ. काय झालं डिंपल? मी सांगितलेलं ऐकलं नाहीस का? ऐकलंय. मग बोलत का नाहीस त्याच्यावर? काहीतरी बोल. एरवी तर भांडत असच माझ्याशी. डिंपल, काय झालंय? आणि रात्री दचकून का जागी झाली होतीस? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? म्हणजे मला पोलिसांनी पकडलं आणि इथून घेऊन चाललेत असं काही स्वप्न पाहिलंस का? असं स्वप्न पाहिलं असतं तर ते काही खरं होणार नाही. टेन्शन घेऊ नकोस. काय झालं? कसलं स्वप्न पाहिलंस? कसलं नाही. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. माझं काय अडत नाही.
मी तुला हात लावला म्हणून चिडली होतीस का? काय झालं डिंपल सांग. डॉक्टर सोडा, मला मम्मी बोलवत्या. डिंपल तू सांगितल्याशिवाय मी सोडणार नाही. काय झालंय सांग. काय नाही झालं, मला घरातली कामं जाऊ द्या मला. डिंपल तू हट्टी असशील ना, तुझ्यापेक्षा डबल हट्टी मी. काय झालंय सांग. काय झालंय म्हणजे आयुष्याची वाट लागली माझ्या. करिअर सगळी माती टाकली तुम्ही. करिअरची वाट लागली माझ्या. मी काय केलंय? तुम्ही काय केलं? माझी जिंदगी खराब करून टाकली, बर्बाद केली. मी काय झालंय सकाळी सकाळी?